तर मित्रांनो फायनली एक अवकाळी पाऊस पडलेला आहे. रात्री बघू शकता तुम्ही पाणी वगैरे थांबलेलं आहे रोडला वगैरे. कारण तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये आपली विहीर काठोकाठ भरलेली होती, बोरला पण पाणी होतं आणि सगळीकडे एकदम हिरवंगार झालेलं होतं आणि शेळ्या मेंढ्या वगैरे बाहेर फिरस्तीमध्ये व्यवस्थित चरत होत्या, पोट पण भरत होती. पण झालं काय, यंदा अवकाळी पाऊस म्हणजे पडलाच नाही. डायरेक्ट जून उघडला, आता अगदी 4-5 दिवसावर मिरूग चालू आहे. त्याच्यामुळं कसं आहे, पाऊस थोडासा उशिरा झाला बघू शकता. आणि महत्त्वाचं तुम्हाला दाखवतो मी, आपला जो मेथीका जो होता बघा, 3 ते 4 हजार रुपये खर्च करून आपण मेथीगास लागवड केली होती. पण झालं काय, बोरचं पाणी कमी झाल्यामुळं बघू शकता संपूर्ण मेथीगास जो आहे तो आता नांगरून टाकलेला आहे. इथं मेथीगास होता, संपूर्ण मेथीगास नांगरून टाकलेला आहे. आणि एक सरी जी आहे ही एक सरी स्मार्ट नेपियर आणि बघू शकता ह्या तीन सऱ्या जुन्या 4G बुलेट नेपियर जे की पहिलं लागवड केली होती. आणि नव्यानं लागवड केला बघू शकता 4G बुलेट नेपियर कसा आलेला आहे आपला, एकदम जबरदस्त. तर अशा उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये आता वातावरण थंड झालेलं आहे मित्रांनो. बघू शकता जर अशा जर चारा वैरणी जर वापरल्या तर किती जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला सांगा, मला सांगा. बघू शकताय आणि एकदम शेणखतावरती वगैरे वाढवलेला हा 4G बुलेट नेपियर आहे. बघू शकता किती हिरवागार आहे, एकदम टॉप क्वालिटी. बघा बोरचं पाणी रोज 1-2 सरी भिजत होतं, त्याच्यावरतीच हा आणलेला आहे गवत. आणि महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस गेले 1.5 ते 2 महिने आपल्या ज्या शेळ्या आहेत ती फक्त कडब्यावरती आणि खुराकावरती आहेत मित्रांनो. बघू शकता आता सुबाबूळ सुद्धा फुटत आहे इकडं, बघू शकता सुबाबूळ सुद्धा फुटत आहे. फक्त तुम्ही इमॅजिन करा, ही सुबाबूळ 1.5 ते 2 परस उंच गेली, 6 सऱ्या सुबाबूळ. बघू शकता हे संपूर्ण गवत एवढं जबरदस्त आलंय. तर इतका चारा एवढं जर जबरदस्त जर हा जर चारा सध्याच्या कंडिशनला बाहेर बघा परिसरामध्ये फिरस्तीमध्ये जर बघायला गेलं काहीच नाही बाहेर खाण्यासाठी मित्रांनो. जर बघा हा हिरवागार चारा जर आपण बंदिस्तमध्ये जर शेळ्यांना टाकला तर शेळ्या बंदिस्त होणार नाहीत का सांगा मित्रांनो. 100% शेळ्या बंदिस्त होतात मित्रांनो. फक्त नियोजन तुमच्याकडे तसं पाहिजे. हे बघा पाण्याची कमतरता, उन्हाळा म्हणलं की थोडंसं पाण्याची कमतरता होणारच आहे. कारण कसं आहे, मी म्हणणाऱ्याचं पाणी गेलेलं आहे आमच्या इकडल्या शिवारामध्ये. ज्या ज्या लोकांना म्हणजे ज्यांच्या बोरला 10-10 वर्ष पाणी होतं त्यांचं पाणी सुद्धा गेलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आणि हे बघा जी सुबाबूळ जी आहे ही सुबाबूळ गेली 2-3 दिवस झालं एक थोडं थोडं पाऊस पडले तर लगेच सुबाबूळ वाढायला सुरुवात झाली. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, सुबाबूळला एक सुद्धा पाणी दिलेलं नव्हतं. मला 1-2 कमेंट सुद्धा आले की बा सुबाबूळ, रणदेभाईने सुद्धा सांगितलं होतं की सुबाबूळला पाणी देण्यानंतर सुबाबूळ तुमची 6 महिन्याची मेहनत जी होती ती संपूर्ण वाया जाणार, अजिबात जाणार नाही. आता मस्तपैकी पाऊस पडलाय, व्यवस्थित खुरपणी करून एकदा सऱ्या लावून घेतल्या की विषय संपला. आणि हा बघू शकता तुम्ही 4G बुलेट नेपियर किती जबरदस्त आणि हिरवागार 4G बुलेट नेपियर आलेला आहे. तर मी तर भरपूर खुश आहे. कारण तुम्हाला सांगतो हा 4G बुलेट टाकेपर्यंत काय होतंय, सगळीकडे हिरवळ होते. मग बाहेर रोडच्या कडेनं इकडे तिकडे 1-2 तास फिरवायचं आणि नंतर आपलं जे आहे ते चारा टाकून द्यायचा शेळ्यांना, सुका चारा. एक नंबर संगोपन होते. आणि सध्याला अशा उन्हामुळे सध्याला चारा कमी आहे. त्याच्यामुळे आता कसं आहे, आता कापणी आलेली आहे सावकाश सावकाश. दररोज एक वैरण आपली कडब्याची आणि एक वैरण 4G बुलेट नेपियरची. बघू शकता इकडे संपूर्ण 4G बुलेट नेपियर आहे. तुम्हाला सांगू का, बरेच जण म्हणतात की 4G बुलेटला फुटवे वगैरे येत नाहीत. हे बघा जास्त माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. भरपूर पाणी दिलेलं आहे 4G बुलेट नेपियरला, तर फुटवे बघा किती आल्यात. भरपूर फुटवे आलेले आहेत. जितकं जास्त पाणी आणि चांगलं व्यवस्थित संगोपन करताल तितके जास्त फुटवे होतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं पाणी कमी असेल थोडेफार फुटवे कमी होतात. आणि हो, तसं तर रेड नेपियर मोडायचाच होता, पण ती बैलावाला टाकण्यासाठी ठेवलेला आहे. कारण रेड नेपियरचं कसं आहे तुम्हाला सांगतो, काटे भरपूर आहेत मित्रांनो. आहे रिझल्ट 17% वगैरे प्रोटीन वगैरे आहे त्याच्यामध्ये, पण याच्यामध्ये 15 आहे, स्मार्ट नेपियरमध्ये 22 आहे असं मी ऐकलेलं आहे आणि थोडंसं वाचलेलं पण आहे. बघू शकता फुटवे वगैरे एकदम जबरदस्त आलेले आहेत. 4G बुलेट नेपियर एकदम हिरवागार चारा झालेला आहे मित्रांनो आपला व्यवस्थितरित्या सगळ्या. आता इथून पुढं जे आहे ते पेरणीचं काम व्यवस्थित चालणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, ह्या बाजूला संपूर्ण आता दशरथ घास लावून घ्यायचे मित्रांनो. आणि त्या सुबाबीत पण दशरथ घास लावून घ्यायचे मित्रांनो. आणि दशरथ घासाची लागवड आपण व्यवस्थितरित्या करणार आहोत. तिकडचा सुद्धा दशरथ घास थोडे 2-4 कापण्या झाल्यानंतर मोडून टाकला होता. पण जशी आपण तूर जशी पेरतो रानामध्ये तशा पद्धतीने 2 ते 3 किलो आता दशरथ घासाची लागवड करायची मित्रांनो आपल्याला. बघू शकता 4G बुलेट नेपियर थोडीशी कापणी सुरू झालेली आहे. आणि इकडे बघू शकता आपली बोर वगैरे. तर अशा पद्धतीचं सध्या संगोपन चालू आहे मित्रांनो. सावकाश सावकाश आता बघू शकता सगळीकडे थोडं हिरवळ होणार. आणि अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये एवढं जबरदस्त वातावरण होणार. कारण कसं आहे, मी तर खूप आतुरतेनं वाट पाहत होतो पावसाळ्याची. कारण कसं आहे, शेळ्यांना खूप त्रास होत होता, व्यवस्थित पोटं भरत नव्हते. कारण बंदिस्तमध्ये म्हणलं की थोडंसं वैरणीची टंचाई होते उन्हाळ्यामध्ये, दुसरं काही नाही. तर काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आणि हो,
पावसाळ्यामध्ये चारा लागवडी ज्या काही करून घ्यायच्या आहेत, जर तुमचं जर पाण्याची जर व्यवस्था जर नसली तुमच्याकडे, तरीसुद्धा काही स्थान घेण्याची गरज नाही. तुम्ही बेशक चारा लागवड करू शकता. 4 ते 5 महिने व्यवस्थित तुम्हाला भरघोस असा चारा भेटेल आणि शेळ्यांचं बोकडांचं संगोपन व्यवस्थित होईल आणि वेट गेनसुद्धा फास्ट होईल मित्रांनो. धन्यवाद.